एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळाला. घेऊन जातोय सामन्याकडे. मॅच नंबर 5 आपल्या समोर येत आहे. विजय MNS बालसई वर्सेस शर्यू इंटरप्राइजेस. आणि बाकी जे संघ आहेत, जे 6 संघ असतील त्यांनी व्हॉलेंटिअरचा ताबा घ्यायचा आहे. जिथे जिथे चेंडू जातील तिथे तिथे चेंडू त्याने त्वरित उपलब्ध करून द्यायचे आहेत. कारण ह्या ज्या टुर्नामेंट आहेत त्या तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि तुमचं सहकार्य हे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी. मयूर आणि पवन, मयूर रेवाले आणि पवन म्हात्रे दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचे आहेत. कारण आपल्या खेळाडूंची नावं उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे आपल्या खेळाडूंची नावं जर उपलब्ध झाली तर निश्चितच त्यांची ओके थँक्यू. मॅच स्टार्ट होतोय. पंचाने इशारा दिलेला आहे. मॅच सुरू होतोय. मॅच नंबर 5 गोलंदाजी मार्कवर आहे प्रणय कदम. पंचांना पार करतोय. चेंडू टाकलाय. या दरम्यान कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत विनोद बुरुमकर आहेत आणि विनोदने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एका धाब्यावर मात्र इथे समाधान मानावं लागतं ते मयूर रेवाले याला. प्रणय कदम एक लेफ्ट हार्म बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम घोडसाई आणि मॅन फ्रॉम बाहेरशिव पवन मात्रे येतोय स्ट्राईक एंडला. पवनचा फटका फसलाय का? पवन फसलाय. पहिला हादरा गोल्डन डकचा शिकार होतोय पवन मात्रे. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. वाज आपला जो माझा तुमच्यापर्यंत पोचत आहे ते माऊली साऊंड डेकोरेटर्स ओनर आहेत वैभव खांडेकर. एक सुंदर डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली साऊंड सिस्टीम आणि एक चांगलं मंडप डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव खांडेकर म्हटल्यानंतर एक महाराज आहेत. ते स्वतः कीर्तनकार आहेत आणि आज निश्चितच त्यांचं हे मंडप डेकोरेटर्सचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत वैभव खांडेकर. त्यांचं सुद्धा स्वागत आहे वैभवजी खांडेकर या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. ओहो या दरम्यान हलक्या हाताने खेळून काढलाय सौरभ थामणे यानं. ऑन मार्क 1 रनसाठी निश्चितच खाता ओपन केलेला आहे. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या धावेवर. प्रणय कदम एक उगवता सितारा, एक उगवता स्टार, एक रायझिंग स्टार म्हणावं लागेल. बेस्ट बॉलर ज्यांनी रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये नाव कमवलं तो हाच जबरदस्त गोलंदाज आहे प्रणय कदम लेफ्ट आर्म बॉलर. या दरम्यान फसलाय का? विनोद बुरुमकरच्या हातामध्ये चेंडू जाणं म्हणजे फेविकॉल का जोरे. छूटेगा नहीं, टूटेगा नहीं, दिल टूटेगा सामने वाले टीम का. कम ऑन डीजे. वाढवण्याचा प्रयत्न, धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न, परंतु जी रिस्क घेतली ना ती रिस्क आपल्या संघाला मात्र धोकादायक ठरू शकते. कारण मयूर तू एक महत्त्वाचा खेळाडू आहेस आणि पूर्णपणे जबाबदारी घेऊन खेळायचं होतं आणि जबाबदारी घेतली नाहीये. त्यामुळे विकेट्स मात्र
मयूर रेवालाने फेकला आणि एक चांगल्या कंडिशन मध्ये नेऊन ठेवलाय स्वराज 11 वांगणी संघाचा हा गोलंदाज प्रणय कदम. या दरम्यान फंबल झाला होता हितेश. जॉन्टी रोड्स म्हणतो आपण ग्रामीण प्रीमियर लीगचा. जर जॉन्टी रोड्स कोण आहे आणि तो फिल्डिंगला आल्यानंतर डाय टाकणार, उड्या मारणार असा हा खेळाडू आहे हितेश कासार, ज्यांनी ग्रामीण प्रीमियर लीग 2021-2022 दोनदा सलग बेस्ट फिल्डर म्हणून नाव कमवलं, किताब पटकावला. हा तो खेळाडू आहे, हा तो क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. या दरम्यान आता मात्र खेळून काढलाय शॉट मिड्यांच्या दिशेने. षटक क्रमांक 1 मात्र इथे समाप्त होतोय. प्रणय कदमचं यशस्वी षटक समाप्त झालेलं आहे. एक सुंदर दर्जेदार A1 क्वालिटीचा षटक पाहायला मिळाला आहे. का मी म्हणालो की हा रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये जिथे धुरंधर मोठे मोठे खेळाडू असतात, नामवंत खेळाडू असतात, प्रतिष्ठित खेळाडू असतात, त्या प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये आपला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा खेळाडू मॅन फ्रॉम घोड्स आहे. प्रणय कदमने निश्चितच एक जबरदस्त कामगिरी करत बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावला आणि चॅम्पियन सुद्धा बनवून दिला आपल्या संघाला. सुंदर गोलंदाजी. आता मात्र चेंज होतोय, गोलंदाजी मार्कवर येतोय प्रीतम जांभेकर. हा सुद्धा एक जबरदस्त ऑलराऊंडर आपल्याला तयार होताना दिसतोय. शिवतेज आमडोशीचा हा खेळाडू आहे आणि हा ग्रामीण असोसिएशन मध्ये शिवतेज आमडोशीच्या या संघामधून खेळत असतो. आज तो स्वराज 11 वांगणीच्या संघामधून खेळतोय, शरयू 11 संघामधून खेळतोय. आणि हा फटका फसलाय का, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. चेंडू फसला होता, टॉपेज लागला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण करतायत आणि 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 5. विनायक मॅन फ्रॉम बालसाई. विनायक वर पूर्ण जबाबदारी आहे. विनायकला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्ध होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही आहे विनायक याला. आणि हा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ढकलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे फिल्डर. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव, दुसरी धावण्याचा धोका नाही आहे, धोका नाही आहे. सुरक्षित क्रीज मध्ये जातोय. 2 धावा पूर्ण करता येत. 2 धावाने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावेवर. सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला प्रणय कदम याच्या मार्फत पाहायला मिळाला. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतो हा प्रीतम जांभेकर. आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय. VJMNS बालसाई संघ मात्र अडचणीमध्ये आपल्याला दिसतोय. आहा, आता मात्र चांगला फटका आहे, सुंदर फटका आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावतोय परंतु नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय. फोर. संख्या जाऊन पोहोचली 11 या धावेवर. प्रीतम जांभेकर, विनायक या दरम्यान सरळ रेषेत पुन्हा एकदम चांगला फटका आहे, पण विनंत उरुमकर आहे, सेफ हँड मानले जातात. एक सुंदर क्षेत्ररक्षण म्हणून त्याचं निश्चितच नाव घेतलं जातं. 2023 मध्ये बेस्ट फिल्डर किताब विनोद उरुमकर याने पटकावला होता. काय फिल्डिंग केली होती 2023 मध्ये. एक हार्ड हिटर आहे, त्याप्रमाणे एक उत्कृष्ट फिल्डर आहे. मॅन फ्रॉम कोण का विनोद उरुमकर.
प्रीतम जांभेकर पुढील चेंडू घेऊ. या सरमॅन रचनात्मक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न परंतु फसलाय. प्रीतम जांभेकर एक सुंदर गोलंदाजी करतोय. एक सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन नमुना पेश करताना दिसतोय या मैदानावर. वेलचेच्या या मैदानावर, आई जखमताच्या मैदानावर सुंदर गोलंदाजी. या सरमॅन शॉर्ट पिच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. विनोदच्या हातामध्ये चेंडू जाणं म्हणजे एका धावेवर इथे समाधान मानावं लागणार. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या धाव फलकावर 14. पहिल्या ओव्हरला 3 धावा आल्या आणि बॉल ओव्हर झालेले समाप्त. पहिल्या ओव्हर्स मध्ये 3 धावा आल्या होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या. त्या प्रणय कदम यांना एक चांगली सुरुवात दिली होती आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक समाप्त झालं. 11 धावा तब्बल खर्च केल्या त्या प्रीतम जांभेकर यांना. पाणी द्यायचंय, पंचांना पाणी द्यायचंय. या सामन्यासाठी पंच आहेत राहुल पाटील, दुसरे सुद्धा पाटील आहेत. वेदांत गोलंदाजी मार्कवर येतोय. वेदांत बुरुमकर मॅन फ्रॉम कोंडगाव. वेदू येतोय, वेदू. जर आपण पाहिलं तर हा एक सुंदर गोलंदाज आहे वेदांत बुरुमकर. शिवतेज कोंडगाव संघाचा हा खेळाडू आज मात्र शेरयू एंटरप्राइजेस वांगणी एकनाथ शेठ ठाकूर यांच्या संघामध्ये आपली गोलंदाजीसाठी आलेला आहे. कर्णधार परेश मात्रेने मात्र चेंडू सोपवलाय वेदू याच्याकडे. वेदू बुरुमकर. धावसंख्या झालेली आहे ती 14. अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहे. 2 ओव्हर्स मध्ये किती धावा जमवता येतं बघूया. विजय एमएनएस बालसई संघ या सरमॅन आता मात्र हवाई यात्रा, हवाई फायर, कडाकेदार धमाकेदार युद्ध ऑफ द सीज. व्हाट अ शॉट, कमांड इज थैंक यू. जबरदस्त फटका. विनायक बोलते हैं हम खड़े हैं, हम खड़े, अब तक हम खड़े, हम नडेंगे. आणि हा एक अफलातून फटका येतो विनायक याच्या बॅटिंग मधून. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. प्रीतम जांभेकर आहे. प्रीतम जांभेकर यांच्या कडून एक चाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू होतोय फरार. चेंडू जातोय सीमा पार. चौका. बुरुमकरवर आता मात्र प्रेशर येताना दिसतोय. पूर्णपणे डॉमिनेट करतोय फलंदाज, पूर्णपणे आक्रमण करतोय. आक्रमक फलंदाजी, आक्रमक रूप धारण करतोय विनायक मॅन फ्रॉम बालसाई. हो आता पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. चूक झाली फलंदाजाकडून परंतु यशस्वी ठरला तो गोलंदाज. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश. फुलवर लाईन चेंडू टाकला. 2 चेंडू जर पाहिले तर एक गुडलँड स्पॉट वरून एक शॉर्ट पिच चेंडू टाकला होता वेदू यानं. आता मात्र फुलवर लाईन ठेवली आणि विनायकला मात्र फसवल्या आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं. पुन्हा एकदा फुलवर लाईन सक्सेसफुल निर्धाव चेंडू. बॅक टू डिलिव्हर एकदम जबरदस्त, एकदम सटीक लाईन ठेवतो आहे पूर्णपणे विनायकला. आता बोलतोय एक तेरी तो एक मेरी. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके, नंतर मात्र 2 डॉट. आता मात्र फसलाय आणि वेदांत बुरुमकरला पहिला विकेट्स मिळतोय आणि विनायक मात्र 3रा हादरा मिळतोय.
वैयक्तिक 22 धाबेवर बाद होतोय. तर विनायकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन द्यात विनायकसाठी. एक जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. विजय एमआरएस पालसाई संघाचा विनायक. विनायक याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र फलंदाज येतोय विकास ठाकूर, ज्याने 2023 मध्ये अर्धशतक झलकावला होता. हरेश भोसले, ऋतिक माली नंतर हा फलंदाज, या फलंदाजानं अर्धशतक झलकावलं होतं. म्हणजे याच्याकडे जी ॲबिलिटी आहे, याच्याकडे जो स्किल आहे, जेवढी ताकद आहे फलंदाजी करण्याची, ती त्यांनी सिद्ध केली होती 2023 मध्ये. आता 2024 मध्ये बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय हार्ड हिटर मिस्टर ठाकूर. या सर्वांत चांगला फटका येतोय मिडांच्या क्षेत्रामध्ये. प्रीतम जांभेकर आहेत. एक धाव, दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 येथे मात्र समाप्त होतोय. 3 षटका अखेर धावसंख्या 26. जर आपण पाहिलं तर गोलंदाजावर पहिले 2 मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज धडफणाखाली जातो. परंतु वेदांत आहे, वेदांतकडे एक्सपिरियन्स आहे, वेदांतकडे मागील 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि अनुभव आपला निश्चितच सिदोरीमध्ये होता आणि तो अनुभव त्याने पूर्णपणे दाखवला. कुठलंही प्रेशर घेतला नाही आहे. जर आपण पाहिलात निलेशजी नाईक, जर आपण पाहिलात करण अंबाला रोड आपले जे 10 ओव्हरचा जो सामना आहे त्यामध्ये ISPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला तो करण अंबाला. आपल्या विभागामध्ये करण अंबाला ठरला. परंतु त्याचा परफॉर्मन्स बघितला का? परफॉर्मन्स त्याचा खालवला कारण त्याने जास्तीचा प्रेशर त्याने घेतला. मी एवढा मोठा खर्चिक खेळाडू आहे आणि माझी प्रतिभा मला दाखवावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर त्याने तब्बल 16 वाईट टाकले, तब्बल 16 वाईट. त्यानंतर त्याने 2 नो अशा प्रकारे खूपसा महागडा ठरला. आणि कालचा जो सामना झाला त्यामध्ये सुद्धा माझी मुंबईला त्याला जिंकवता आलं असतं, पण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की प्रेशर काय आहे आणि प्रेशर घेऊन खेळायचं नाही. आपल्याला जर आपण प्रेशर समोरच्या टीमला टाकायचा असतो, स्वतः प्रेशर घ्यायचा नाही आहे. त्यामुळे आपण आपल्यामध्ये असणारी जी क्षमता आहे त्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे. सर्व खेळाडूंना मी सांगतोय प्लॅटफॉर्म किती आणि मोठा असू द्या, परंतु स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. घेऊन जातोय सामन्याकडे. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय मंथन मांडे, मॅन फ्रॉम वांगणी. मंथन या सर्वांना चांगला चेंडू येतोय. मंथन चांगला गोलंदाज आहे. मंथन या 2-3 वर्षांमध्ये मंथन मांडे खरंच उभरता गोलंदाज ठरलाय आपल्या संघासाठी. जेव्हा असोसिएशन मध्ये हा खेळाडू खेळत असतो तेव्हा मात्र सुंदर गोलंदाजी करत असतो. असा हा मंथन मांडे आज ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये आपला गोलंदाजी कशा प्रकारे करतोय यावर पडलेला प्रश्नचिन्ह सोडवणार. कारण हा एक चांगला गोलंदाज आहे, हा गुणी गोलंदाज आहे, हा प्रतिभावान गोलंदाज आहे. तो आता मात्र या लीग मध्ये कसं आपल्याला सिद्ध करतोय बघूया. आहा, या सरम्यान मंथनचा हा चेंडू जोराचा अपील पंचांकडे आणि पंचाने उघडी खडी केले आणि वाद घोषित केलाय. विकास ठाकूर बॅक टू द पवेलियन. कमांड डीजे. सम्यक लोखंडे येतोय. विकास ठाकूर याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सम्यक लोखंडे.
आता बघूया सो सोनार की और एक लोहार की लोखंडे ब्रदर्स येत आहेत. हो मारण्याचा प्रयत्न क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे. मंथन सक्सेसफुल ओव्हर टाकताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. मांडे मॅन फ्रॉम वांगणे मंथन मांडे वाट परफॉर्मन्स वाट लावले डिलेवर. ओहो वाव लुकिंग लाईक अ वाव मंथन काय गोलंदाजी आहे. काय सुरेख गोलंदाजी. आज सरम्यान हा फटका फसलाय का फसलाय मंथन मांडे पुन्हा एकदा सक्सेसफुल दुसरा विकेट्स मिळवतोय कमांडीचे. धन्यवाद. आणि आता मात्र पाटलाचा लेख चाललेला आहे. पाटलाचा लेख प्रभात पाटील जातोय फलंदाजीसाठी. डीजे मास्टरनी गाणं लावला होता की पाटलाचा लेख मी काहीही करीन. आता हा पाटलाचा लेख काय करतोय बघूया. प्रभात पाटील मॅन फ्रॉम वाकन. प्रभात गोलंदाजी मार्कवर आहे. मंथन मांडे काय सुरेख गोलंदाजी काय स्पेल टाकतो. एक ड्रीम स्पेल म्हणावं लागेल. आहा काय चेंडू पडलाय. काय चेंडू डिलिव्हर केलाय. लुकिंग लाईक अ वाव सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव. मंथन मांडे आज मात्र सुंदर दर्जेदार गोलंदाजी करताना दिसतोय. या मैदानावर या वेलचेच्या क्रीडांगणावर या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करताना दिसतोय. यशस्वी गोलंदाज होताना दिसतोय मंथन. या सर्वांना मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आज चेंडू जातोय. एक धाव दुसरी धाव आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोचलेल्या 29. या पुढील होणारा सामना साईराज एंटरप्राइजेस आंबडोशी वर्सेस स्वराज 11 वांगणी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. साईराज एंटरप्राइजेस आंबडोशीचे कर्णधार हरेश भोसले उपस्थित आहेत. तरी स्वराज 11 संघाचे कर्णधार यायचे. स्वराज 11 वांगणी संघाचे कर्णधार. स्वराज आणि साईराज. फायनल मारल वाटतं. आणि सेकंड इनिंग आता मात्र चालू होतोय. ओव्हर 2. कुपन घ्यायचं आणि जेवण एकदम मस्त आणि घरगुती जेवण मिळालं. स्वागत अभिनंदन आप सभी दर्शकों का. ग्रामीण प्रीमियर लीग 2024 का ये छठा सीजन आपके लिए प्रस्तुत है और सभी दर्शकों को दिली ख्वाहिश होती है कि इस टूर्नामेंट में हमें कब खेलने को मौका मिले. पहला, दूसरा और तीसरा और चौथे नंबर की ये चमचमाती हुई ट्रॉफीज जो आप देख रहे हैं वो हमें पुरस्कृत की गई है आदरणीय मनोज दादा खांडेकर साहब, शिवसेना रोहा उप तालुका प्रमुख, इनके माध्यम से. आदरणीय माजी पंचायत समिति रोहा के ऑनरेबल एक्स प्रेसिडेंट आदरणीय सदानंद जी गायकर साहब, इनके माध्यम से 5,000 रुपये. आदरणीय श्री सचिन कळसकर साहब, इनके माध्यम से 5,000 रुपये.
श्री मोरेश्वर जी तेलंगे साहब इनके माध्यम से 5,000 रुपये, श्री संतोष जी कोली साहब इनके माध्यम से 2,000 रुपये, श्री राजू राउत इनके माध्यम से 3,000 रुपये, श्री विलास दादा भिसे साहब, आदरणीय ऋतिक भोपी आपण कुठे असाल, ऋतिक भोपी आपण कुठे असाल तर आपण कृपया करून पंचांची जी कॅप आहे ती आपण देण्यासाठी यायचं आहे. ऋतिक भोपी यांना विनंती आहे. विलासदादा भिसे साहेब यांच्याकडून 1,000 रुपये, हेमंतजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, सुरेशजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, राजेंद्रजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून 501, रवींद्रजी पारंगे साहेब यांच्या माध्यमातून 500, मालिका वीरासाठी बायसिकल राकेशदादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून, सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द मॅच साठी सर्व ट्रॉफीज सचिनजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी बॅट आदरणीय मोहनजी बुरुमकर साहेब यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाजासाठी जो चषक आहे तो आम्हाला पुरस्कृत केला आहे संदेश भाई कासार साहेब यांच्या माध्यमातून. बेस्ट गोलंदाज याला कूलर श्री साई ऑटोमोबाईल्स पाली आदरणीय हनुमान जोशी आणि रुपेशजी कदम साहेब यांच्या माध्यमातून. सर्वोत्तम गोलंदाजासाठी जो भव्य चषक आपण पाहतोय तो आम्हाला पुरस्कृत केला आहे आदरणीय मनोज दादा वाजे साहेब यांच्या माध्यमातून, आणि मनोज दादांनीच आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. त्याच पद्धतीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शूज आम्हाला पुरस्कृत केलेत राहुल भाई कदम यांच्या माध्यमातून. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जो चषक पुरस्कृत केला आहे आदरणीय विनोद दादा बुरुमकर साहेब जे आमचे आयोजन कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून. सिक्सर किंग साठी इथं मॅच ऑन. मात्र 30 रनों का टारगेट यहां पर सेट किया गया है. 29 रन बनाए हैं तो 30 रन जल्दी बनते हैं तो मैच थोड़ा सा और जल्दी खत्म किया जा सकता है. मैच ऑन. सभी दर्शकों का दोपहर के सत्र में ग्रामीण प्रीमियर लीग को नए स्तर पर नई गरिमा पर पहुंचाने वाली ये टूर्नामेंट आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के बाद एक बेहतरीन क्रिकेट प्रतियोगिता जीपीएल 2024 सीजन 6 पहली गेंद आउटसाइड डी ऑफ स्टंप जिसे क्रिकेट की परिभाषा में अनिश्चितताओं का गलियारा कहा जाता है. आउटसाइड डी ऑफ स्टंप बाई के स्वरूप में 1 रन ऐड होता हुआ आईसीसी का लॉ नंबर 23 बाई और लेग बाइस. अगला मैच का टॉस हमारे एक होनहार कमेंटेटर आतिश जी. आड़े बल्ले से हवा के विपरीत और कैच ड्रॉप. 30 रन बनाने की जद्दोजहद में ये लगे हैं. आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, आप दौड़ नहीं सकते तो आप चलिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए. कीप लर्निंग कीप विनिंग, ऐसे अमिताभ बच्चन जी कहते हैं. कौन टॉस झालाय? विजय MNS बाळसे या संघासाठी त्यांचे संघ मालक जरा संबोधित करतील. षटकार पडलाय विजय MNS संघाकडून विनायक ला. परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो की ज्यावेळेस माझे खेळायचे दिवस होते तेव्हा मी खेळत होतो तर या मैदानावर 10 चेंडू आणि 29 धावा काढल्या होत्या. आणि जेव्हा गोलंदाजी करायची होती त्यावेळेस अनेक सामने देखील मी जिंकून दिलेत. स्कोअर जरी कमी असला तरी तुम्ही हार मानू नका. तुम्हाला हा सामना जिंकवायचा आहे. ऑटोमॅटिक तुमच्याकडे हा सामना जिंकता येणार नाही. तर मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करत, तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा इथे. तर त्या पद्धतीने तुम्ही खेळा. हार जीत ती तुमच्याशीच आहे, हार पण तुमच्याशीच आहे, तुमच्या मनामध्ये आहे. चांगला निर्धाव चेंडू टाकलाय विनायक यांनी. धन्यवाद दादा. खरंच प्रेरणेचे शब्द खूप महत्त्वाचे असतात. मग 23 वर्ष जेलमध्ये राहणारे नेल्सन मंडेला यांनी जगाला शांततेचा संदेश दिला
आणि पैसे नसताना आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून APJ अब्दुल कलाम शास्त्रज्ञ बनले तर काही गोष्टी शक्य असतात. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. आमच्या आयोजकांनी सांगितले की नक्की तुम्ही प्रयत्न करा. धावसंख्या येते धावफलकावर 9 या आकड्यावर. 9 हा लकी नंबर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा. आणि आज वर्धापन दिनी ते षटकार येईल, नो डाऊट. जाईल 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 बाहेर. प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा GPL षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. डीजे मात्र नाद केलाय आणि तो नाद वाया नाही गेला. इथे हितेश कासारच्या माध्यमातून षटकार आलाय. 7 या धावसंख्येवर खेळतोय. विनोद बुरुमकर हा सुद्धा 7 या आकड्यावर खेळतोय. एक एक्स्ट्रा धाव बघितली तर धावसंख्या धावफलकावर 15 या आकड्यावर. आणखी 15 धावांची गरज आहे. ग्रामीण क्रिकेटचा स्तर उंचावर नेण्यासाठी ज्या विविध स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेतील एक देखणी स्पर्धा म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीग. वाकड विभाग. इथे मात्र चांगला फटका, बराच काळ हवे. षटकार होईल का? आणि षटकार थोडक्यात चुकलेत. इथे वाचलेत आमचे दोन्ही बाईक सर. त्यांच्या कानाजवळून बॉल गेलाय वेगाने गोळीच्या आणि इथे मात्र षटकार आला. डीजेला मिळेल आणखी एक संधी. हितेशकडे पाहिलं की तुम्हाला A1 पवनची आठवण येते. कारण A1 पवनची कॅप सुद्धा तशीच जरा आडव्या बॅटची असते. A1 पवन आणि हा सुद्धा A1 हितेश आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 30चा पाठला करत असताना 23 आणखी 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र आलाय घे धक्का आणि हा घे मनोजदादा खांडेकर ब्रँडेड छक्का. इथे मात्र षटकाराने विजयाचा मार्ग सुकर. डीजे बाकी आहे. हा सामना अक्षरशः आपल्या बाजूने झुकवलाय. शरू एंटरप्राइजेस वांगडी या संघाने आणि सामना सुद्धा त्यांनी अगदी सहजगत्या आपल्या खिशात घातलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चला साईराज एंटरप्राइजेस आमडोशी आणि स्वराज 11 वांगणे आपण आपले गोलंदाज मैदानावर लगेच उतरवायचे आहेत. कारण आणखी आपल्याला 3 सामने बाकी आहेत. आपण थोडंसं थांबूया आणि ऐकूया डीजे मास्तर यांचं सुमधुर संगीत.